नमस्कार सर्वांचं स्वागत आहे DMAR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर पहा, आज एक खूप महत्त्वाचा आणि खूप मोठा व्हिडिओ असणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्ही जेवढा आहे तेवढा पूर्ण जर पाहिला तर तुम्हाला जवळपास DMAR नर्सिंग जे आहे तुम्ही एक्झाम देणार आहे DMARची, GNM असेल किंवा BSc असेल किंवा मग कोणी MSc पण झालेले असतील, जे कोणी एक्झाम देणार आहेत, DMARचा स्टाफ नर्सचा तुम्ही पेपर देणार आहे, तर त्या पेपरसाठी जवळपास तुमची 80 ते 90% माहिती या व्हिडिओमध्ये कव्हर होणार आहे. फक्त तुम्हाला तुमचा वेळ द्यावा लागेल. हा वेळ या व्हिडिओमध्ये जर तुम्ही दिला तर तुमची जवळपास एक्झामची मोस्ट ऑफ द डाऊट्स जे आहेत, तुमच्या एक्झामची मोस्ट ऑफ द जे अडचणी आहेत की बाबा तुम्ही जस्ट पास आउट आहेत, सर्व गोष्टी मी यामध्ये काय काय कव्हर करणार आहे, एक्झाम पॅटर्न कव्हर करणार आहे, त्यानंतर मग तुम्हाला बुक्स कोणते रेफर करायचे ते कव्हर करणार आहे, त्यानंतर डॉक्युमेंट्स कोणत्या लागणार आहेत ते पण कव्हर करणार आहे, त्यानंतर तुम्हाला एक्झामसाठी स्ट्रॅटेजी काय करायची आहे ते पण कव्हर करणार आहे. सर्व गोष्टी जवळपास मोठा हा अर्धा तासाच्या पुढेच व्हिडिओ होणार आहे. मन लावून शांत पूर्ण व्हिडिओ पहा, कारण तुम्हाला मी जे आहे या ठिकाणी डिटेलमध्ये सांगणार आहे. ॲज अ मी प्रिवियस CHO होतो, बरेच वर्ष CHO काम केलेलं आहे. त्यानंतर आता DMARमध्ये आहे, ज्यामध्ये मला जवळपास मोस्ट ऑफ द माहिती आहे बऱ्याच वर्षापासून जे आहे या ठिकाणी हे सर्व पाहतोय मी. ठीक आहे, तर ह्या सर्व संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला हे व्हिडिओ पूर्ण पाहावं लागेल. तर चला व्हिडिओ स्टार्ट करू. ठीक आहे, काय अडचण जर आली तर नक्कीच व्हिडिओला कमेंट करा किंवा मग तुमच्याकडे सर्वांकडे नंबर आहे माझा, नंबरवर तुम्ही कॉल पण करू शकता. आपलं इंस्टाग्रामवर पेज आहे DMAR नर्सिंग म्हणून, त्याला पण फॉलो करून टाका, जेणेकरून तुम्हाला शॉर्ट अपडेट जे आहेत ते सर्व आपण त्यावर टाकत असतो. तर चला स्टार्ट करूया. पहा, आता सर्वात अगोदर कॉन्शियसली पूर्ण लक्ष द्या. DMARची एक्झाम जी आहे 2025मध्ये एक झालेली आहे, ती सर्वांनाच माहिती आहे, जी की नर्सिंग सोडून आहे मित्रांनो, ज्यामध्ये नर्सिंगची एक्झाम झालेली नाही. ठीक आहे, त्यामध्ये पहा, नर्सिंगची एक्झाम झालेली नाही आहे, तर आता नर्सिंगची एक्झाम पेंडिंग आहे. आत्ताच रिसेंटमध्ये आपण एक व्हिडिओ पाहिला होता की RTIद्वारे एक उत्तर आलं होतं की DMARमध्ये एक RTI टाकला होता, तर त्या RTIद्वारे उत्तर आलं होतं की बाबा DMARमध्ये किती एकूण पदे रिक्त आहेत. ठीक आहे, स्टाफ नर्सचे जवळपास ते 5,000 पदे आहेत, 5,000 समथिंग आहेत. ठीक आहे, 5,132 का 36 असं काहीतरी आहेत, 5,000च्या जवळपास आहेत, 5,000. तर एवढे पदं जे आहेत, आता एवढ्या पदामध्ये भरेल शासन की नाही भरणार ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. ठीक आहे, तर एवढे तर पदं नक्कीच रिकामे आहेत. आता या स्टाफ नर्स पदासाठी भरती येणार आहे, सर्वांनाच माहिती आहे. ठीक आहे, तर आता हे जे आहे 2023मध्ये एक्झाम झाली, त्यानंतर 2025मध्ये झाली, 25मध्ये नर्सिंगची नाही झाली, तर नर्सिंगची पेंडिंग आहे. तर आता नर्सिंगची येणार आहे, सर्वांना माहिती आहे. फक्त प्रॉब्लेम एवढाच व्हायला लागला आहे की पुढे चालली एक्झाम कधी येईल कोणीच सांगू शकत नाही, किती लेट होईल कोणीच सांगू शकत नाही. जोपर्यंत ऑफिशियल नोटिफिकेशन येत नाही मित्रांनो, तोपर्यंत हे सर्व गोष्टी अफवावरच चालतात. जर काही अपडेट आला तर तुम्ही नक्कीच आपल्या व्हिडिओमार्फत पाहू शकता. ठीक आहे, तर आता बॅक टू द टॉपिक येऊ. पूर्ण समजून घ्या, पूर्ण प्रोसेस काय असणार आहे. सुरुवात पहा, या ठिकाणी जे 2025नुसार पॅटर्न आहे त्यानुसार पहा. सर्वात अगोदर तुम्हाला क्वेश्चन जे असतात 100 क्वेश्चन असतात. ठीक आहे, 2023च्या पण याच्यामध्ये पहा 100च क्वेश्चन होते आणि आता पण त्यामध्ये 100च आहेत. म्हणजे याच्यामध्ये क्वेश्चनमध्ये काही तुम्हाला चेंजेस नाही येतं, क्वेश्चन पूर्णपणे 100च असणार आहेत. त्यानंतर मार्क्स जे आहेत, मार्क या ठिकाणी तुमचे या ठिकाणी मार्क पण जे आहेत सेम असणार आहेत, जे की 200 मार्क असणार आहेत. ठीक आहे, 100 प्रश्न आहेत, 200 मार्क आहेत, म्हणजे एका प्रश्नाला तुम्हाला 2 मार्क या ठिकाणी दिले जाणार आहेत. त्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे, या ठिकाणी टाईम किती असणार आहे. टाईम या ठिकाणी तुम्हाला 90 मिनिट दिले जातील. ठीक आहे, खूप कमी टाईम आहे, कारण या ठिकाणी रिझनिंग हा एक सब्जेक्ट असतो जो की तुम्हाला त्रास देत असतो. त्रास इन द सेन्स या ठिकाणी तुमचा टाईम घेत असतो, टाईम कन्झ्युमिंग आहे रिझनिंग सब्जेक्ट, त्यामुळे मी त्याला त्रास देत आहे असं म्हणत आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे, या ठिकाणी नेगेटिव्ह मार्किंग आहे का, तर या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग नाही आहे मित्रांनो. निगेटिव्ह मार्किंगचा या ठिकाणी काही विषयच नाही आहे, त्यामुळं निगेटिव्ह मार्किंगला तुम्ही घाबरू नका. हे झालं बेसिक या ठिकाणी. ठीक आहे, तुमचे 100 प्रश्न असणार आहेत, त्यानंतर 200 मार्क असणार आहेत, 90 मिनिट भेटणार आहेत आणि निगेटिव्ह मार्किंग नाही आहे या ठिकाणी. ठीक आहे, हे सगळं जे आपण पॅटर्न सांगतोय 2025च्या बेसिसवर. ठीक आहे, लक्षात असू द्या, ऑफिशियल नोटिफिकेशन आल्यानंतर जर इन द सेन्स MPSC वगैरे घेतली,
काही चेंजेस झाले तर त्यामध्ये ऑफिशियल जी काही PDF येईल त्यामध्ये आपण कवर करू. मोस्ट ऑफ द यामध्ये काही चेंजेस होणार नाही आहेत, पण इन केस चान्सेस असू शकतात. आपण 100% कोणतीही माहिती जी आहे पुढं जे होतं आहे त्यावर सांगू शकत नाही. हे जे प्रिव्हियसली झालेलं आहे त्या बेसिसवर सांगतोय, तुम्ही त्यावरच हे घ्या. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट त्या ठिकाणी सब्जेक्टचं पॅटर्न कशा प्रकारे असतो. सर्वात अगोदर तुम्ही लक्षात असू द्या, तुम्ही जर BSc नर्सिंग GNM असाल, ठीक आहे, तुमचं या ठिकाणी तुम्ही मेडिकल फील्डमध्ये आलं आहे म्हणजे तुमचं ह्या 2-3 सब्जेक्ट जे आहेत वीक असणार आहेत. ठीक आहे. कारण बरेच विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम असतो. ठीक आहे. कारण आपण बायो सब्जेक्ट जे आहे सिलेक्ट करून या फील्डमध्ये येतो, मेडिकल फील्डमध्ये. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा, आत्ताच RRBचा एक्झाम झाला होता, त्याविषयी पण मी तुम्हाला सांगतो शॉर्टमध्ये. RRBच्या एक्झाममध्ये जे आहेत 70 आणि 30 अशा प्रकारचा मार्कचा रेशो असतो. 30 हे नॉन टेक्निकल असतात, म्हणजे नर्सिंगच्या व्यतिरिक्त प्रश्न असतात. 70 प्रश्न हे टेक्निकल असतात, म्हणजे हे आपल्या परिचर्या संवर्गातील प्रश्न असतात. 70 प्रश्न खूप इझी. जेव्हा मी एक्झामच्या बाहेर जे काही विद्यार्थी होते, जे कोणी एक्झाम दिले होते, त्यांना मी विचारलं पेपर कसा गेला, तर त्यांच्यामध्ये जे आहेत सर्वांचं उत्तर होते की जे नॉन टेक्निकल 30 मार्काचे होते ते खूप हार्ड गेलेले आहेत, ते मार्क आम्हाला जमले नाहीत. आणि जे टेक्निकल आहे नर्सिंगचं ते खूप इझी गेलं आणि ते क्वेश्चन पण बरे होते, छान होते, ॲव्हरेज टाईप होते. ठीक आहे. मी तिन्ही एक्झामचे जे पोस्ट होत्या, म्हणजे हे होते, शिफ्ट होत्या, फर्स्ट सेकंड तिन्हीच्या पण बऱ्याच विद्यार्थ्यांना विचारलं होतं. त्यामध्ये बऱ्याच जणांचं जे प्रश्न आला होता की उत्तर आलं होतं की सर जे आहे नॉन टेक्निकल आम्हाला हार्ड गेलं होतं. तर तुम्हाला खूप महत्त्वाचं सांगतो या ठिकाणी, नॉन टेक्निकल बाबांनो कवर करा. नॉन टेक्निकल जर कवर केलं तर तुम्ही पुढे येऊ शकता, अदरवाईज तुम्हाला त्रास होणार आहे. आता या ठिकाणी पहा, मराठी या ठिकाणी 15 प्रश्न असणार आहेत, 30 मार्क असणार आहेत. इंग्लिश तुम्हाला 15 प्रश्न असणार आहेत, 30 मार्क असणार आहेत. ठीक आहे. GK आहे 15-30 असणार आहे. लॉजिकल ॲबिलिटी GK, ठीक आहे, रिझनिंग वगैरे त्यामध्ये 15-30 मार्क. हे सर्वांचं तुम्ही गणित टाका किती होतात, 30 आणि 30 60, 30 आणि 30 60, किती झाले एकूण मार्क 120 मार्क झाले. ठीक आहे. मी ऑलरेडी सांगितले 200 मार्काचा पेपर आहे, 120 या ठिकाणी झाले. त्यानंतर आलं प्रोफेशनल म्हणजे टेक्निकल, यामध्ये 40 आणि या ठिकाणी 80 मार्क, म्हणजे ते 80 हे 80 आणि हे 120. ठीक आहे. किती झाले हे टोटल 200 मार्काचा या ठिकाणी तुमचा पेपर संपूर्ण झालेला आहे. आता यामध्ये एक महत्त्वाचा असा पॉईंट आहे की तो खूप इम्पॉर्टंट आहे आणि तो तुम्हाला कन्सिडर करावाच लागणार आहे. कारण जेव्हा 2023मध्ये ही एक्झाम झाली होती तेव्हा काय होतं, 2023मध्ये तुमचा पहिला सेक्शन जर तुम्ही निवडला मराठी, तर तुम्ही मराठीमध्ये पूर्ण मराठीचे जेवढे प्रश्न 15-20 जे काही आहेत ते पूर्ण तुम्ही सोडू शकत होता. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला जर बाबा या ठिकाणी 12वा प्रश्न आहे, खूप हार्ड जात आहे, वेळ घेत आहे तुमचा, आणि 13वा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी 2-3 प्रश्न हे हार्ड चाललेत, मग तुम्ही काय करणार आहेत. या ठिकाणी मी अगोदरचं सांगतोय, अगोदर तुम्ही असं होतं पॅटर्न 2023मध्ये, हे लक्षात असू द्या. तर तुम्ही इंग्लिशमध्ये सब्जेक्टमध्ये शिफ्ट होऊ शकत होते अगोदर. आता काय झालेलं आहे की तुम्ही जर मराठीमधला जर टॉपिक जे आहे पूर्ण तुमचे क्वेश्चन सॉल्व केल्याशिवाय तुम्हाला इंग्लिशमध्ये जाता येत नाही. हा तुमच्यासाठी नेगेटिव्ह एक पॉईंट आहे, तुम्ही समजून घ्या. कारण या ठिकाणी तुम्हाला जर मराठीमधले पूर्ण प्रश्न येत नसतील तर तुम्ही अगोदर जात होते इंग्लिशला, जाऊ शकत होते, GSला, लॉजिकल, प्रोफेशनल, ज्या ठिकाणी तुम्हाला अगोदर सोडू शकत होते. पण आता तसं नाही. स्टार्टिंगपासून जर मराठी झालं तर पूर्ण त्या ठिकाणी तुम्हाला तेवढा वेळ असेल, 20 मिनटं 15 मिनटं जे काय त्यांनी तुमच्या सेक्शनला 5 सेक्शन डिवाईड करतील, त्यांनी 5 सेक्शनमध्ये तुम्हाला जे आहे 5 सेक्शनमध्ये तुम्हाला डिवाईड करून त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण सेक्शन वाईज जावं लागेल. पहिला सेक्शन कंप्लीट करावं लागेल, जी काही 15 प्रश्न आहेत, त्यानंतर सेकंड सेक्शनला जावं लागेल, थर्ड सेक्शनला जावं लागेल, फोर्थला जावं लागेल, मग फायनलला जावं लागेल. हा आताचा जो 2025मध्ये आता जे काही झालेलं आहे, फार्मसी वगैरे बाकीचे जे ग्रुप सीचे पद आहेत, टेक्निशियन वगैरे, तर त्या पदांसाठी लॅब टेक्निशियन जे काय एक्सरे वगैरे लॅब त्या सर्वांचे, टेक्निशियन सर्वांचे अशा प्रकारे एक्झाम झालेले आहेत. तर या माइंडसेटनीच तुम्हाला एक्झामला जायचं आहे. हे समजलं, इथपर्यंत क्लिअर झालं. त्यानंतर पुढं पहा, या ठिकाणी आता तुम्हाला जे आहेत
पुढची प्रोसेस काय? ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणपर्यंत जर समजलं असेल तर पुढच्या स्टेपमध्ये जाऊया. आता यामध्ये परत एक महत्त्वाचा तुम्हाला पॉईंट सांगतो की जे आहे 80 आणि 20 संदर्भामधला हा पॉईंट जो आहे यामध्ये काही जवळपास आत्ता तरी अद्याप तरी काही चेंजेस आलेले नाही आहेत. 80-20 म्हणजे मेल आणि फिमेलचा जो रेशो आहे त्यामध्ये चेंजेस तर काय आणखी नाही आलेले आहेत. जर काही यामध्ये आले तर नक्कीच या ठिकाणी तुम्हाला अपडेट देण्यात येईल. त्यासाठी मी सांगतो की मुलांसाठी एक विनंती आहे, जे कोणी मुलं आहेत त्यांनी बॉईज वगैरे यांनी काय करायचं आहे, थोडासा स्टडीकडे जास्त लक्ष द्या बाबांनो. कारण या ठिकाणी पहा, तुमचे 100 जर जागा असतील तर या ठिकाणी 80 जागा हे लेडीजला जाणार आहेत, तर 20 जागा हे तुम्हाला येणार आहेत फक्त ॲज पर ज्या प्रिव्हियस रूलनुसार. ठीक आहे, त्यामुळं तुम्हाला अभ्यास करावा लागेल. यामध्ये जर तुम्ही अभ्यास नाही केला तर तुम्हाला कठीण जाणार आहे, कारण कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. तुम्ही पाहू शकता खूप सारे कॉलेजेस झालेले आहेत, खूप सारे ॲडमिशन्स होतात, खूप सारे नर्सिंगमध्ये आता विद्यार्थी येत आहेत. त्यामुळं तुमचं थोडंसं अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक आहे, जेव्हा काही यामध्ये चेंजेस असतील तर नक्कीच आपण सांगू. आता पुढच्या प्रोसेसला जाऊ. पुढं काय तर पहा, या ठिकाणी काही महत्त्वाचे पॉईंट आहेत जे की वॅकन्सीचा आकडा ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेला आहे. 5000 प्लस जे आहेत या ठिकाणी आहेत, पण तेवढे तरी काढतील असं काही अंदाज नाही आहे. ठीक आहे, ज्यामध्ये जवळपास 2000 ते 4000 पोस्ट ज्या आहेत काढण्याची शक्यता आहे. 5000 प्लस जे आहेत तेवढे नाही काढणार, कारण त्यामध्ये काही प्रमोशनचे पण असतात. ठीक आहे, त्यानंतर जे आहे नवीन RR जे आहे प्रोसेसमध्ये असं ऐकण्यात आलेलं आहे. पाहू काय होतं त्यामध्ये. त्यानंतर नवीन वॅकन्सीचे तुम्हाला आकडा ऑलरेडी सांगितलेला आहे. ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं नाही आहे. ठीक आहे, लक्षात असू द्या, जोपर्यंत ऑफिशियल नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत तुम्ही कोणत्याही गोष्टीवर जे आहे कन्फर्म राहू शकत नाही. कारण महत्त्वाचा पॉईंट हा आहे की MPC कंडक्ट करू शकते. खूप सारे चान्सेस आहेत, कारण आशिष शेलार जे मंत्री आहेत त्यांनी अशी माहिती दिली आहे की वर्ग ड जे आहे, वर्ग ड सोडला तर बाकीचे सर्व जे आहे अ, ब, क जे वर्ग आहेत यामध्ये MPCद्वारे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन जे आहे त्याद्वारे भरण्याचे चान्सेस आहेत, असं त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे वृत्तपत्रामध्ये. आणि बऱ्याच आपले जे आहेत यूट्यूब चॅनलवर पण ही माहिती आलेली आहे. त्यामुळं ऑफिशियल एजेपर्यंत तुम्ही कन्फर्म कोणत्याच गोष्टीवर राहू नका की सो ठीक आहे, म्हणजे असं पण होऊ शकतं आणि असं पण होऊ शकतं, पण तुमची तयारी दोन्हीनी असली पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट जे आहे 2026 ऑनवर्ड्स MPC विल कंडक्ट द नर्सिंग एक्झाम ॲज पर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. पाहू जे काय होईल त्यामध्ये, जर अपडेट आला नक्कीच कळून जाईल. 900 प्रमोशनचे पोस्ट आहेत. त्यानंतर 9 मेडिकल कॉलेजेस नवीन ॲड झालेले आहेत, त्यामुळे नवीन पोस्ट जे आहेत ते पण ॲड होतील. एक्झॅक्ट पोस्ट तुम्हाला सांगितलं. इफ द वॅकन्सीज केम देन नेक्स्ट 5 years देर विल बी नो वॅकन्सी. ठीक आहे, लक्षात असू द्या महत्त्वाचं पॉईंट. जर आता एक्झाम आली तर पुढल्या 5 वर्षापर्यंत एक्झाम येत नाही. लक्षात असू द्या, 2018ला एक्झाम आली होती, त्यानंतर डायरेक्ट 2023ला आली होती. ठीक आहे, एक ॲव्हरेज 5 वर्षाचा तरी तुम्हाला रेशो पकडावा लागेल. ठीक आहे, अगोदर पण येऊ शकते, पण सहसा तुम्हाला तेच पकडावं लागेल. त्यानंतर पहा DMRची सॅलरी किती असते. या सॅलरीसाठी तरी अभ्यास करा मित्रांनो. सॅलरी ही जवळपास 60,000च्या प्लस जाते. ठीक आहे, फक्त जे आहे हाऊसिंग रेंट जे आहे, म्हणजे काही ठिकाणी शहरामध्ये तुम्ही जर जॉब करत असाल, जसं की मोठी सिटी आहे तर पुणे असेल, त्यानंतर मग आपलं मुंबई असेल, नागपूर असेल, ठीक आहे, संभाजीनगर असेल, अशा मोठ्यामध्ये थोडंसं सॅलरी जास्त जाते. बाकीच्या जवळपास 60,000 प्लस सगळीकडे धरून चला सॅलरी. या सॅलरीच्या हिशोबाने तरी अभ्यास करा. ठीक आहे, त्यानंतर पहा पुढचा पॉईंट या ठिकाणी महत्त्वाचा. इफ नोटिफिकेशन केम देन ओनली 1 month विल बी देअर फॉर अ स्टडी, सो स्टार्ट नाव ओनली. बरोबर आहे. जर या ठिकाणी तुम्हाला जाहिरात आता आलेली समजली किंवा आता ऑन द स्पॉट जाहिरात जरी आली, समजून चला, मॅक्झिमम तुम्हाला 45 डेजच दिले जातात. ठीक आहे, मॅक्झिमम. कोणतेही नियम पहा, कुठलेही जाहिराती पहा, तुम्हाला जर आज निघल्यापासून मी तर नाही पाहिले की 45 दिवसाच्या पुढं जाईल. इन केस काही एक्सेप्शनल केस ज्यामध्ये काही स्टे आला किंवा काही काही कारणास्तव थांबली वगैरे तर ते पुढे जाते. अदरवाईज एवढ्यामध्येच वेळ भेटतो. मग तुम्ही आता फ्रेश पासआउट आहे तर किंवा मग तुम्ही जॉब करताय तर मग तुम्हाला किती वेळ भेटेल. जर ऑन द स्पॉट आता जाहिरात आली तर तुम्ही 1 महिनाच भेटेल. एवढं तुमच्या लक्षामध्ये असू द्या किंवा एवढ्या माइंडसेटनुसार चला तुम्ही. त्यानंतर पहा
शक्यता आता जून ते ऑगस्टच्या रेंजमध्ये येण्याचे चान्सेस आहेत, कारण आणखीन बराच वेळ आहे आणि हे प्रोसेस लगेच होण्याची शक्यता नाही आहे. तर आणखीन एक जवळपास तुम्ही जून ऑगस्टच्या जवळपास एक ॲव्हरेज तुम्ही पकडून चला की त्या रेंजमध्ये येऊ शकते. ठीक आहे मित्रांनो, या जवळपास या ठिकाणी आपण मेन पॉईंट या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. त्यानंतर महत्त्वाचा जर टॉपिक पाहिला तर बुक्ससाठी. आता तुम्ही अभ्यास जवळपास सर्व पाहिलेलं आहे की काय कधीपर्यंत होईल किंवा मग काय एक्झाम पॅटर्न असेल, या सर्व गोष्टी आता तुम्ही अभ्यास करणार आहात. ठीक आहे, तर त्यासाठी बुक्स कोणते यूज करायचे, सर्वांना जवळपास या व्हिडिओ टॉपिकविषयी माहिती आहे की बुक्स कोणते रेफर करायचे. कारण बरेच असे व्हिडिओ आहेत, बरेच काही गोष्टी आहेत, बरेच माहिती आहे, सर्वांना शेअर झालेलं आहे, ऑलरेडी सगळीकडे आहे अवेलेबल बुक्सच्या बाबतीत. तरी पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी बुक्स कोणते यूज करायला पाहिजे. ठीक आहे, या ठिकाणी जे महत्त्वाचं आहे त्यामध्ये मी सांगतो तुम्हाला की प्रीती अग्रवाल फॉर द थिअरी अँड MCQ विथ व्हेरी इझी लँग्वेज, खूप महत्त्वाचा. प्रीती अग्रवाल खूप चांगला बुक आहे, मी पण यूज केला होता, खूप बेस्ट बुक आहे, ज्यामध्ये तुम्हाला सर्व जे आहे मेन टॉपिक इझिली थिअरी आणि MCQ या ठिकाणी अवेलेबल होऊन जातात. तुम्हाला बुक पाहिजे असेल तर तुम्ही खूप सोप्या पद्धतीने फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉनवर प्रीती अग्रवाल फॉर स्टाफ नर्स बुक म्हणून टाकू शकता. त्या ठिकाणी हे बुक तुम्हाला येऊन जाईल. त्या ठिकाणी पब्लिकेशन नाव वगैरे पाहायचं आणि तुम्ही ते बुक घ्यायचं आहे. प्रीती अग्रवाल पहिलं बुक. त्यानंतर दुसरं बुक जे आहे, दुसरं मग आहे PR यादवचं बुक. PR यादव पण एक खूप छान बुक आहे. या ठिकाणी PR यादवमध्ये तुम्ही फर्स्ट वॉल्यूम थिअरी अँड सेकंड वॉल्यूम MCQ जे आहे ते या ठिकाणी तुम्ही कव्हर करू शकता. PR यादव हे जे बुक्स आहेत तुम्हाला ऑनलाईनवर अवेलेबल होतात. ठीक आहे, ऑनलाईन तुम्ही सर्च करा, हे बुक्स नावं टाका आणि त्या ठिकाणी तुम्ही हे बुक्स परचेस करा. अभ्यास करायचा असेल तर पहा, खूप बुक्स वगैरे खूप प्रेफर करायची गरज नाही आहे. मी हे ऑप्शनसाठी सांगतो आहे, जे मोस्टली चांगले आहेत, बरेच यूज करतात, त्यासाठी हे सांगतो आहे. ठीक आहे, रेफर्ड बुक आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे, 100 बुक्स घेऊन यूज करत बसायचं नाही आहे. 2-4 बुक्स तुम्हाला आवडले, आता हे 2 बुक आहेत, तुम्हाला बरंच या ठिकाणचं पॅटर्न समजत आहे, लँग्वेज चांगली वाटत असेल, सोपं वाटत असेल, वाचण्यासाठी तुम्हाला इंटरेस्ट येत असेल वगैरे, तर तुम्ही हे 2 बुकच एवढेदा रीड करा की जवळपास तुमचे 5 ते 10 वेळेस हे दोन्ही बुक असे रीड झाले पाहिजे. पेज नंबर या पेज नंबर हे आहे एवढं तुम्हाला समजलं पाहिजे. काहीच नाही, तुम्हाला फक्त रिपीट रीडिंग करायची, एवढंच करायचं आहे. रिपीट रीडिंग. कसं काय येणार नाही तुम्हाला सांगा, तुम्ही जर हे रिपीट करायला लागले. तुम्ही जर पहिल्यांदा जरी वाचले एक पान तर त्यामधलं तुम्हाला 10% आरामात येतं. ठीक आहे, तेच जर तुम्ही परत एकदा वाचले तर त्या ठिकाणी 12% येतं, तेच जर परत वाचले तर 15% येतं. अशा पॅटर्ननुसार तुम्ही, तुमचं IQ चांगला असेल तर पहिल्याच तुम्ही याच्यामध्ये 20%च्या जवळपास जाता. ठीक आहे, तर त्यामध्ये जास्तीच्या डिपेंड करतं तुमचा IQ लेवल काय आहे. तर त्यासाठी तुम्ही कमी बुक्स रेफर करा आणि ते जास्त वेळ रीड करा, महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी. त्यानंतर नेक्स्ट आहे हाय टार्गेट. थोडंसं टफ आहे, थोडंसं बऱ्याच जणांना हाय टार्गेट जे आहे हार्ड जातं, पण या ठिकाणी बरेच जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत यामधले बरेच येतात. जेवढे काही सेंट्रलचे वगैरे विद्यार्थी आहेत सध्या RRमध्ये म्हणजे रेल्वे बोर्डमध्ये जे आहेत, रेल्वे रिक्रुटमेंटमध्ये जॉब करता येतं, तर त्यांचं आणि मग त्यानंतर मग नॉर्सेटवाल्यांचं हेच रेकमेंडेशन असतं हाय टार्गेट. ठीक आहे, हाय टार्गेट एक चांगलं बुक आहे असं त्यांचं बऱ्याच जणांचं रेकमेंडेशन असतं, तर तुम्ही हे यूज करू शकता. थोडंसं हार्ड आहे पण गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर की टू सक्सेस जे आहे, आपण नार्वल्स फॉर MCQ प्रॅक्टिस ऑप्शनल आहे, तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या. पहिलेचे 3 जे मी बेसिक सांगितले तर ते 3 तर तुम्हाला घ्यावंच लागेल. त्यानंतर यामध्ये एक परत बुक ॲड करतो एनक्लेक्सचं, थोडंसं यामध्ये हे पण हार्ड आहे, जे की तुम्ही एनक्लेक्सचं घेऊ शकता. ठीक आहे, या 4 बुक्समधले तुम्हाला जे आहेत बेसिक 2-3 बुक तर घ्यावेच लागेल. PR यादव, प्रीती अग्रवाल, हाय टार्गेट. ठीक आहे, की टू सक्सेस आणि एनक्लेक्स ऑप्शनल आहे, तर तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या, किंवा मग यामध्ये आणखीन एक बुक आहे मिशन परिचारिका. ठीक आहे, मिशन परिचारिका खूप चांगलं बुक आहे. हे पण बुक मी बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे आणि या ठिकाणी मी पण एकदा हे रीड केलं होतं, तर चांगलं बुक आहे, हे पण तुम्ही यूज करू शकता. बऱ्याच जणांच्या रेफरन्समधला बुक आहे. त्यानंतर हे बुक रीड झाल्यानंतर तुमचे सर्व जर चांगलं तुमच्या
बुक्सचं सगळं पूर्ण बेसिक असेल, सर्व क्लिअर असेल, तर मग तुम्हाला हे बेसिकची गरज नाही. आणि अदरवाईज तुम्ही बेसिक कच्चं असेल तर तुम्हाला हे बेसिक सर्व वाचावं लागेल. त्यामध्ये बेसिक फाउंडेशन ऑल सब्जेक्ट येतील, तुम्हाला सर्व एकदा कवर करावं लागेल. ज्यामध्ये मराठी ग्रामरसाठी आता पहा या ठिकाणी बाळासाहेब शिंदे खूप चांगलं, मराठी ग्रामरसाठी माझा फेवरेट जे आहे बाळासाहेब शिंदे सर आहे. तर खूप चांगलं या ठिकाणी मराठी ग्रामर त्यांचा अभ्यास आहे, खूप चांगला या ठिकाणी तुम्हाला शिकवतात मराठी ग्रामरचं. तुम्ही त्यांचं चॅनल्स पण आहेत, तुम्ही डायरेक्टली यूट्यूबवर वगैरे तुम्ही त्यांचं मराठी ग्रामर ते पण तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये पण तुम्हाला जवळपास बरंच नॉलेज येऊन जाईल. त्यानंतर इंग्लिश ग्रामरसाठी जे आहे फास्टॅगचे किंवा मग लुसेंटचे इंग्लिश बुक्स आहेत ग्रामरचे, ते पण तुम्ही यूज करू शकता. इंग्लिश ग्रामरचे लुसेंट्स इंग्लिश ग्रामर बुक म्हणून आहे. त्यानंतर फास्टॅगमध्ये मॅथ आहेत, यामध्ये पण तुम्ही कवर करू शकता. त्यानंतर जी केसाठी राजेश भराटे सरांचं बुक आहे जी के वन लायनर जे आहे, म्हणजेच वन लायनर. ठीक आहे, यामध्ये तुम्ही हे बुक रेफर करू शकता. हे बुक पण चांगलं आहे. हे जे मी बुक रेफरन्स सांगतोय हे जवळपास मी पाहिलेलं आहे, तर त्यामुळे तुम्हाला हे बुक सर्व सांगत आहे. आता या ठिकाणी बुक जे आहेत सर्व जे आहेत बेसिक माझ्या मते कव्हर झालेले आहेत. यामध्ये तुम्हाला नॉन टेक्निकलकडे जास्त लक्ष द्यावं लागेल मित्रांनो. नॉन टेक्निकल खूप इम्पॉर्टंट पोर्शन आहे. नॉन टेक्निकल आला तरच तुम्हाला बाकीचे पोर्शन इझी जातात, त्यामुळे नॉन टेक्निकल कव्हर करा. त्यानंतर नेक्स्ट टाईप आहे डॉक्युमेंट्स फॉर DMAR 2025च्या नियमानुसार. ठीक आहे, आता पहा या ठिकाणी मी दिली होती, त्यामध्ये मला पण जेव्हा मी माझं वैयक्तिक मत सांगतो मित्रांनो, DMARमध्ये बऱ्याच काही गोष्टी असतात, फॉर्म भरतानापासून चुका होतात. तर त्या ठिकाणी चुका करू नका. फॉर्म जर तुमचा आज सुटला किंवा उद्या सुटले, अर्ज भरायला चालू झाले, सर्वात अगोदर सर्व यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ पहा, ज्यामध्ये कोण काय माहिती सांगायला लागलं आहे, कशी माहिती आहे, मगच फॉर्म भरायला जा. फॉर्म सुटले, ॲप्लिकेशन स्टार्ट झाले, पहिला मी भरतो आणि पहिला मी लागतो, असं नाही आहे बाबा. जाऊन अगोदर माहिती घे, पूर्ण जे आहे पूर्ण रीड करून घे. सगळं रीड केल्यानंतर नोटिफिकेशन बघून घे, मग तुम्हाला तेव्हा समजून येईल की काय करायचं आणि काय नाही. बऱ्याच जणांचे 2023मधले एवढे प्रॉब्लेम होते की अंशकालीनमध्ये चुकलेले आहेत फॉर्म भरताना. अगोदर अंशकालीनमध्ये आहेत का नाही तेच माहीत नाही, आणि त्यांनी जाऊन अंशकालीनमध्ये फॉर्म भरले. तर माजी सैनिक आहेत, अरे तुमच्या घरी कोण आहे माजी सैनिक, तुम्हाला माहिती आहे का? माहीत नाही का, आणि तुम्ही जाऊन अर्ज भरले अंशकालीन. नेट कॅफेवाल्यांना काही माहीत नसते तुम्ही काय करता काय नाही, तुमचं पॅरेंट काय करतात, त्यांनी फॉर्म टाकून देतात, तर तुम्ही हो रेडी होऊन जातात. त्यामुळं काय करा, अगोदर सर नोटिफिकेशन पाहून घ्या. डिटेल नोटिफिकेशन पाहिल्यानंतर तुम्ही जे आहे तेव्हाच अर्जाला सुरुवात करा. अदरवाईज अर्ज भरायला काही गडबड करू नका. त्यासाठी अगोदर तयार काय काय ठेवायचं डॉक्युमेंट, सर्वात अगोदर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म. तुम्ही फॉर्म भरला, सर्व नोटिफिकेशन पूर्ण वाचलं, तुमची जागा किती आहे, कुठून तुम्हाला काय करायचं आहे, त्यानंतर फॉर्म भरा. फॉर्म भरल्यानंतर पहिलं इम्पॉर्टंट आहे ॲप्लिकेशन फॉर्म. खूप गरजेचं आहे बाबा ॲप्लिकेशन फॉर्म. हे फॉर्म भरल्यानंतर लगेच अगोदर त्याचे 2 झेरॉक्स काढून घ्यायचे. तर 2 काढले म्हणजे जास्त पैसे नाही गेले तुमचे, दोन्ही नंतर कामाला येणार आहे झेरॉक्स जे आहे ॲप्लिकेशनचे. ठीक आहे, नंतर तुम्हाला 3-4मध्ये बंच करावं लागतं. जर तुम्ही लागले, ते लागल्यावरच्या गोष्टी येतात तुमच्या, तर त्यानंतर तुम्हाला ते वेस्ट जाणार नाही. ॲप्लिकेशनचं फॉर्मचं झेरॉक्स काढून घ्या, आणि एक फॉर्म जे आहे तुमच्या PDF जे असेल तुमच्या ईमेलवर वगैरे किंवा त्या ठिकाणी तुम्ही अपलोड करून ठेवा. इन द सेन्स तुम्ही नंतर जर फिजिकल फॉर्म जर हरपवला तर किमान ते तुम्हाला PDF जे आहे ते तरी वाचवेल. त्यानंतर हॉल तिकीट. फॉर्म भरला आहे, एक्झामला जायचं आहे, आता तयारी करा हॉल तिकीटची. ठीक आहे, हॉल तिकीट जे आहे सेम याचं पण 2 झेरॉक्स काढून ठेवायचे, तर 2 झेरॉक्स एक PDF फॉर्ममध्ये तुम्हाला अपलोड करून ठेवायचं आहे. त्यानंतर आधार कार्ड बेसिक आहे, आधार कार्ड तर लागतोच, त्यामुळं आधार कार्ड लागणं गरजेचं आहे. काढलं नसेल तर काढून घ्या, गरजेचं आहे. त्यानंतर पासपोर्ट फोटो महत्त्वाचं, पासपोर्ट फोटोसाठी लेटेस्टवाला द्या. ठीक आहे, पासपोर्ट फोटो लेटेस्ट असला पाहिजे, ज्यामध्ये तुम्हाला तुमचा फोटो व्यवस्थित क्लिअर दिसला पाहिजे. फोनमधून फोटो शेअर करून वगैरे साधा फोटो काढू नका, लेटेस्ट चांगला काढा. त्यानंतर नेक्स्ट डॉक्युमेंट जे आहे डोमिसाईल सर्टिफिकेट. खूप महत्त्वाचं सर्टिफिकेट आहे डोमिसाईल सर्टिफिकेट. म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे आहेत, ठीक आहे, त्यासाठी एक प्रमाणपत्र असतं, काढलं नसेल तर काढून घ्या, मोस्ट ऑफ कडे असेलच. त्यानंतर आहे हा एक महत्त्वाचं प्रमाणपत्र, छोटा कुटुंब जे आहे त्यावर हा प्रमाणपत्र आहे, म्हणजे स्मॉल फॅमिली नॉर्म्स जे आहे. आता महाराष्ट्र शासनाने प्रत्येक भरतीमध्ये हा प्रमाणपत्र कंपल्सरी केलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जर हा काय असतो फॉर्म म्हणजे नेमकं ते सांगतो तुम्हाला. जर तुम्ही मॅरिड असाल तर तुमच्या घरामध्ये 2च लेकरं असले पाहिजे, किंवा मग अनमॅरिड असाल तर फ्युचरमध्ये तुम्ही 2च लेकरं करणार आहेत, म्हणून
हे तुमच्याकडून एक प्रमाणपत्र लिहून घेतलं जातं. त्यासाठी हे स्मॉल फॅम नॉर्म असतं. हे तुमच्याकडे आताच काढायची काही गरज नाही आहे. हे फक्त याचं जे आहे झेरॉक्स ठेवा. झेरॉक्स तुम्हाला कोणत्याही DMARच्या ब्राउचरमध्ये भेटून जाईल किंवा मग तुमची जेव्हा ऑफिशियल एक्झामचं नोटिफिकेशन येईल त्या नोटिफिकेशनमध्ये हे ब्राउचर असतं. ॲनेक्झर ॲनेक्झर म्हणून जे असतात, ज्यामध्ये स्मॉल फॅमिली नॉर्म्स असते, त्याचं झेरॉक्स काढून ठेवायचं आहे. जेव्हा नोटिफिकेशन येईल तेव्हा माझ्या ग्रुपमध्ये वगैरे मी शेअर करून टाकेल. ठीक आहे, फक्त टचमध्ये राहा. त्यानंतर मेडिकल फिटनेस खूप गरजेचं आहे. मेडिकल फिटनेस जे आहे तुम्ही एकतर गव्हर्नमेंटमध्ये काढू शकता किंवा मग प्रायव्हेटमध्ये पण काढू शकता. लक्षात असू द्या, हे जे आहे फक्त MBBS वाल्याकडूनच काढायचं आहे. MBBS जे आहेत त्यांच्याकडूनच हे मेडिकल फिटनेस काढायचं आहे. जेव्हा मी काढलं होतं तेव्हा एक गव्हर्नमेंटचं पण काढलं होतं आणि एक प्रायव्हेटचं पण काढलं होतं. काय माहिती कुठलं मागतील म्हणून मी दोन्ही पण रेडी ठेवले होते. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी SSC मार्कशीट, तुमची 10वीची मार्कशीट ठेवायची. तर त्यानंतर HSC मार्कशीट, 12वीची मार्कशीट, MSCITचं सर्टिफिकेट खूप महत्त्वाचं आहे. MSCIT पहा, जर तुम्ही MSCIT केलं नसेल तर आत्ताच MSCITला ॲडमिशन घ्या आणि MSCIT हे जे आहे कंप्लीट करून घ्या. जर आता ॲडमिशन वगैरे प्रोसेस चालू असेल तर करून घ्या, कारण तुम्ही जर जेव्हा फ्युचरमध्ये वगैरे गव्हर्नमेंटला लागतं तर तेव्हा तुम्हाला MSCIT सर्टिफिकेट कंपल्सरी द्यावं लागतं. आणि जर तुम्ही तेव्हा दिलं नसेल तर एक तुम्हाला ऑप्शन असतो यामध्ये की तुम्हाला जे आहे या ठिकाणी वेळ दिला जातो की तुम्हाला 6 महिन्यामध्ये जे आहे तुमचं MSCITचं सर्टिफिकेट दिलं पाहिजे, म्हणून गव्हर्नमेंट त्या ठिकाणी तुम्हाला वेळ देतो. पण जर तुम्ही त्या वेळेमध्ये दिलं नसेल तर तुमचं इन्क्रिमेंट थांबवलं जातं. इन्क्रिमेंट म्हणजे तुमचे पगारवाढचे जे पैसे आहेत ती पगारवाढ केली जात नाही. त्यामुळं कंपल्सरी गरजेचं आहे, ठेवाच. त्यानंतर TC डिग्री सर्टिफिकेट, जर तुमचं डिग्री असेल किंवा डिप्लोमा असेल, ते दोन्हीपैकी जे काय आहे ते ठेवा. त्यानंतर पुढचं जे आहे महत्त्वाचं म्हणजे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, खूप महत्त्वाचं आहे. रजिस्ट्रेशन केलं नसेल तर रजिस्ट्रेशन करून घ्या, खूप महत्त्वाचं आहे. तुमचं जर फ्रेशर असाल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन लागतं. रजिस्ट्रेशन करणं काही अवघड नाही आहे. तुम्हाला कॅफेवर वगैरे जाऊन तुम्ही करू शकता. MNCच्या वेबसाईटवर सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचं असतं. कधी पास वगैरे झाले सर्व प्रोसेस, मग रजिस्ट्रेशन नंबर येतो. तो नंबर जो असतो XLV अशा प्रकारे असतो, III231 अशा प्रकारे असेल. महत्त्वाचं आहे, सांभाळून ठेवा, खूप इम्पॉर्टंट सर्टिफिकेट आहे. त्यानंतर रिन्युअल स्लिप जे आहे, जर रजिस्ट्रेशन असतं केलेलं आहे पण तुमचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर 5 वर्ष झालेले आहेत, म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन एक्सपायर झालेलं आहे. 5 वर्षाला, दर 5 वर्षाला MNC रजिस्ट्रेशन करते आणि व्हॅलिड रजिस्ट्रेशन पाहिजे, म्हणजेच त्या डेटमध्ये पाहिजे. आता 2026 चालू आहे तर काही जणांचं जे आहे 2027 एक्सपायरी आहे, म्हणजे मोस्ट ऑफ द 27च आहे, कारण जे आहे दर 5 वर्षाला MNC जे आहे रजिस्ट्रेशन ठेवते. यामध्ये एक पॉईंट महत्त्वाचा अशा प्रकारे की तुमचं जर 2026ला रजिस्ट्रेशन झालं असेल तर तुम्हाला रिन्युअल हे 2027लाच येईल, 5 वर्षाला येणार नाही. 5 वर्षाला कधी येईल? MNCच्या नियमानुसार. म्हणजे MNCचा नियम कसा असतो, 2027ला सगळ्यांचे रजिस्ट्रेशन होतील, रिन्युअल होतील. परत मग 2032ला जे आहे परत सगळ्यांचे रिन्युअल येतील. ठीक आहे, अशा प्रकारे. तर या ठिकाणी CNE करा, CNE केले नसतील तर ते पॉईंट ॲड करा, ते गरजेचे आहेत रिन्युअलसाठी. त्यानंतर आहे डिप्लोमा मार्कशीट, तुमचं जे काही झालेलं आहे त्याचं ठेवा सोबत. अटेम्प्ट सर्टिफिकेट कंपल्सरी आहे, हा पण लागतो. अटेम्प्ट सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही किती वेळेस पेपर दिला होता, फर्स्ट इयरमध्ये किती दिला, एकदाच दिला, पास झाला, सेकंड इयरमध्ये फेल झाले, मग त्याच्यामध्ये ते 2दा दिले तर मग ते 2दा अटेम्प्ट झाले. 4 वर्षामध्ये डिग्रीमध्ये 4दा एक्झाम दिली आणि 4दा पास झाले तर मग ह्याच्यामध्ये अटेम्प्ट येईल फक्त 4दा. त्याच्यामध्ये कुठं फेल झाले तर अटेम्प्ट येईल 5दा. तर त्या एक सर्टिफिकेट असतो महत्त्वाचा, काढून ठेवा. पासिंग सर्टिफिकेट पण इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट जर असेल तर तुम्ही त्या मोडत असताल तर कास्ट व्हॅलिडिटी पण काढून ठेवा. बऱ्याच जणांना या ठिकाणी पण अडचण येते कास्ट व्हॅलिडिटीला. आता कास्ट सर्टिफिकेट आहे पण कास्ट व्हॅलिडिटी नाही आहे, अप्लाय करून ठेवा लवकरच, जे आहे काढून घ्या. वेळ असेल तुमच्याकडे तर, नंतर जे आहे वेळ भेटणार नाही, अभ्यास वगैरे बाकीच्या गोष्टीमध्ये, धावपळीमध्ये ही गोष्ट राहून जातात. ठीक आहे, शासन यामध्ये तुम्हाला वेळ देतो तुम्ही जेव्हा या ठिकाणी रुजू होऊन जाता, पण त्या ठिकाणी तुम्हाला नंतर परत इन्क्रिमेंट म्हणजे पगारवाढीसाठी अडचण येते, 6 महिन्याचा वेळ दिला जातो. नॉन क्रिमिलियर खूप महत्त्वाचा, खूप इम्पॉर्टंट टॉपिक. नॉन क्रिमिलियर 2023मध्ये जी एक्झाम झाली होती, या सर्टिफिकेटमुळे खूप जणाला अडचण आली होती. OBCमध्ये जे कोणी विद्यार्थी आहेत आपले, त्यांच्यासाठी नॉन क्रिमिलियर जे सर्टिफिकेट आहे हे लागतं, जे
तहसील कार्यामध्ये जाऊन तुम्हाला या ठिकाणी काढायचं आहे आणि व्हॅलिड पाहिजे, करंट चालू वर्षाचं पाहिजे, मागच्या वर्षाचं वगैरे टाकू शकत नाही. हे सर्टिफिकेट तुम्हाला वारंवार मी सांगत आलो आहे, खूप इम्पॉर्टंट. या सर्टिफिकेटमुळं 2023ला बऱ्याच जणांना अडचण आली होती. माझा एक मित्र होता, त्याला पण खूप सारी अडचण आली होती. ठीक आहे, त्यासाठी खूप गरजेचं आहे. त्यानंतर नेम चेंज इफ रिक्वायर्ड बॉन्ड ठेवा. आता या ठिकाणी पहा, जर तुमचं बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम असतो, खूप जणांचा. या ठिकाणी माझा पण थोडासा झाला होता नेम चेंजमध्ये. पहा, नेम चेंज जर तुमचा असेल किंवा स्पेलिंग असेल, काही पण झालं असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, एक गॅझेट असतो, ठीक आहे, ते गॅझेट तुम्हाला महाराष्ट्र शासनाकडून काढून घ्यायचं आहे. ऑनलाईनमध्ये अप्लाय करायचं आहे की या नावामध्ये आमचं हे नाव होतं, चेंज झालेलं आहे. तर महाराष्ट्र शासन महिन्यामध्ये जवळपास ते प्रमाणपत्र येऊन जातं. तर हे गॅझेट काढून घेणं गरजेचं आहे, खूप महत्त्वाचं मित्रांनो. या भरतीसाठीच नाही, तुमच्या फ्युचरमध्ये पण हे सर्टिफिकेट खूप महत्त्वाचं आहे. गॅझेट जे असतं, जे एक नाव बदल जे आहे खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुमचे निघलं नसेल, सडनमध्ये कुठं जाहिरात वगैरे आली, आता शक्यता तर नाही आहे, पण आली तर तुम्हाला मग एक बॉन्ड ठेवा. ठीक आहे, 200-500 जे काय आहे, 100चं जवळपास तर चालणार नाही, आता बंद होतील. जे काही बॉन्ड आहे ते तुम्ही ठेवा, नंतर त्या ठिकाणी काही मागितले वगैरे तर देता येईल तुम्हाला. त्यानंतर कोणतेही हे जे आतापर्यंत मी जेवढे काही सांगितले तर ह्या सर्वांचे 3 कॉपीज करायचे आहेत तुम्हाला. किती कॉपीज करायचे तर 3 कॉपीज करून ठेवायचे. तर 3 कॉपी ज्या आहेत या 3 कॉपीजला तुम्हाला पूर्ण अरेंज करायचं, सिस्टमॅटिक सांगितल्याप्रमाणे जे आहे अरेंज करून एक ओरिजिनल बंच ठेवायचे. बाकीचे हे 3 कॉपीज तुम्हाला रेडी करून ठेवायचे. खूप गरजेचं आहे, तर लागतातच या ठिकाणी तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट. ठीक आहे, जवळपास या ठिकाणी जे आहेत आता डॉक्युमेंट आपण कवर केलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे, व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. या ठिकाणी परत एक जे आहे स्ट्रॅटेजीचं एक या ठिकाणी मी ॲड केला होता, घेईल म्हणून, पण या ठिकाणी जवळपास आता वाटायला लागले की हे होणार नाही. जे आहे जे डिटेल जे आहे स्ट्रॅटेजी ब्रेकडाऊन जे आहे त्यावर मी नेक्स्ट व्हिडिओ बनवेल. जवळपास या ठिकाणी अर्धा तासचा व्हिडिओ झालेला आहे, त्यामुळं 30 मिनटाच्या पुढे गेलेलं आहे. त्यामुळे या व्हिडिओमध्ये एवढंच पाहू. संपूर्ण व्हिडिओ पण जे आहे तर पाहत नसतात, कारण जास्त मोठा झाल्यानंतर. त्यामुळे तुम्हाला जवळपास एवढी माहिती इम्पॉर्टंट आहे ती मी कवर केलेली आहे. स्ट्रॅटेजी जी माहिती आहे ती पूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये मी टाकेल मित्रांनो. हा व्हिडिओ जर आवडला असेल, नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन पण दाबून ठेवा आणि सर्व मित्रांना शेअर करा. जे कोणी तुमच्या जवळचे आहेत, कलिग आहेत, फॅमिलीमध्ये कोणी असेल तर त्यांना डिटेल या ठिकाणी DMRच्या संदर्भात आपण नॉलेज द्यायचा प्रयत्न केलेला आहे. जर काही राहिलं असेल तर तुम्ही स्वतः नोटिफिकेशन वगैरे पाहू शकता. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.